नावाची गोष्ट म्हणजे जी ठरवली ती धनभाऊ आणि मनोज भाऊ. ही जर गोष्ट ठरवली नसती तर आज आपण बऱ्याच दिवसातून एकत्र आलेलं दिसलेलं असतो. आणि ही गोष्ट आपल्याला बऱ्याच जणांनी नियोजन केलं पण ती एकत्र येण्याची गोष्ट नव्हती. मी प्रथमतः सांगली जिल्ह्यामध्ये 12 वर्ष सर्व्हिस केली. नंतर अहमदनगर जिल्ह्यामध्ये जिपशा पिंपरखेड इथं माझा 1 ते 7 वर्ग आहे आणि तिथं माझी सर्व्हिस चालू आहे. पहा, आपण मित्र म्हणतो. मित्र हे कोणताच त्याला म्हणजे कोणताही त्याला पद नसतं. तो गरीब असो, श्रीमंत असतो, तो मित्र असतो. आपल्याला माहिती श्रीकृष्ण सुद्धा त्यांच्या दोघांची मैत्री होती. त्यांनी कधी ठरवलं होतं का की श्रीकृष्ण कधी म्हणला का की सुद्धा तू गरीब आहे, तू माझा मित्र होऊ शकत नाही. पण त्यांनी या जगामध्ये दाखवून दिलं की माझा मित्र कोणी होऊ शकतो. याच्यासाठी ध्यानात ठेवा, मित्र हे मिळू शकत नाही, मित्र हे कमावं लागतात. आणि ती कमावण्याची ताकद फक्त मित्रपणातच आहे. ती भावकीत नाही, गावात नाही आणि कोणत्याच नात्यामध्ये नाही, ती फक्त मित्राच्या नात्यामध्ये आहे. आणि ती जर कमावायची असेल तर आपण भेटणं गरजेचं. आणि भेटलं तर आपला जिव्हाळा वाढणारे, प्रेम वाढणारे. आणि ते जर वाढवायचे असेल तर वर्षातनं कमीत कमी आपण वर्षातनं एकदा तरी आपण भेटलं पाहिजे. भेटून तुम्ही कमीत कमी 2 शब्द बोला. असं जवळ येऊन समजा स्नेह संमेलन घेऊ असं शब्द नाही केलं तरी चालेल, पण फक्त 1-2 मिनिटं बोला. कारण आपल्या जीवनातनं 22 वर्षातनं 2 आपले मित्र गेले. त्यांना आपण काय गेलो, विसरलो. आणि तो जिव्हाळा आपल्याला जिवंत करायचा आहे. अजून बी आपण जर 5 वर्षांनी भेटलो, त्याच्यातले कोण असतील नसतील, तो आपल्याला जिवंतपणा ठेवायचा आहे. आज मी आणि मनोज एका तालुक्यात असताना सुद्धा आमची जास्त भेट होत नाही. आम्ही ट्रेनिंगला सुद्धा असले तर तो एका कोपऱ्याला असतो, मी एका कोपऱ्याला असतो. ही सुद्धा मला म्हणजे दुःख वाटते, खंत वाटतं. आपण इतकं बिझी झालो, खंत वाटते. अरे वा, आपण बीएडला एवढे 2 वर्ष एकत्र राहिलो तरी पण आपली भेट होत नाही. तो त्या कोपऱ्याला एका ठिकाणी बोलत असतो, मी एका कोपऱ्यात बोलत असतो. वाईट वाटते की आपण इतके जिवलग मित्र असून सुद्धा आपल्याला भेट व्हायला आपल्याला वेळ कमी पडतोय. आणि ही जर भेट घडवायची असेल तर आपलं नातं तयार करा. आणि हे नातं करणारं एकच ही आहे म्हणजे फ्रेंड्स. आणि ती फ्रेंड जर आपल्याला कमवायचं असेल तर मित्र कमवा. आणि मित्रासाठी आपण कोणतंही जर आपल्याला संकट आलं मित्रासाठी तर ते आपल्याला तयार करायचं. कसली आर्थिक मदत असो, कसली शारीरिक मदत असो, ती आपल्याला कमवायची. आज आपल्या विशेष म्हणजे आपले जे डीएडचे फ्रेंड आहेत ते आपल्या पदावर टिकून राहिलेले नाहीत, ते चांगले पद मिळवत आहेत. आपले जे डॉक्टर म्हणण्यापेक्षा जे बिकन शिरसाट आहेत त्यांनी आज PhD, सेट, नेट, आपले दळवी सर असतील, त्यांनी बघा चांगली पोस्टिंग घेतलेली आहे. आणि ही पोस्टिंग मिळवायची आपल्यामध्ये क्षमता आहे. नुसता अभ्यास करून मिळत नाही तर त्याला मित्राची साथ मिळते, हे ध्यानात ठेवा. आणि ती मित्राची साथ देणारा मित्र सांगू शकतो, भावकी आणि आपले गावातले माणसं सांगू शकत नाही. ही ताकद वाढवायसाठी मित्रांनी मित्राचा आधार द्यायचा आहे. आणि जर मित्रांनी मित्राचा आधार दिला तो मी तर म्हणतोच क्लास 2 नाही, तो क्लास 1 पर्यंत जाण्याची ताकद फक्त मित्राची ताकद आहे, ध्यानात ठेवा. आणि त्याच्यासाठी अभ्यासाची गरज नाही पडत. मित्राचा आधार आणि मित्राची ताकद देणं महत्वाचं आहे. मला तर विशेष वाटतं आम्ही एका तालुक्यात असताना तो गट शिक्षण अधिकाऱ्याच्या पोस्टिंग मला त्याचं कौतुक करायला सुद्धा वेळ मिळाला नाही. की मला अतिशय आज सुद्धा मला खंत वाटते की मी चुकलोय आणि मला जायला पाहिजे होतं. म्हणजे त्याच्या घरी जाऊन मला त्याचे स्वागत करायला पाहिजे. मी त्याच्या तालुक्यात आहे, तो माझ्या तालुक्यात आहे. आणि इतकं वेळ हा सुद्धा वेळ मला मिळाला. इतकं संसारामध्ये आपण गुंतलं सुख आहे. आणि हे संसारात गुंतणं हे मी म्हणतो आपल्याला दररोज अनेक समस्या आहेत. मुलांच्या समस्या आहेत, घरच्यांच्या समस्या, तुमच्या शेतीची समस्या, नोकरीची समस्या, हे माहितीची समस्या आहे. ते विसरा आणि कुठेतरी पुढे चला. आणि ही जर विसरलं तर आपलंच व्यक्तिमत्व घडणार आहे. आणि व्यक्तिमत्व घडायचे असेल तर मित्र टिकवा. मी सर्वांना एकच विनंती करतो की सर्वांनी आपले मित्रत्व कमावण्याचं एकच साधन ते म्हणजे वर्षातून एकदा भेटणे आणि त्यांच्या अडीअडचणी समजून घेणे. आणि जो आपल्या समजा चांगल्या पदावर जाईल त्यांना तुम्ही प्रोत्साहन द्या. एवढं मी शुभेच्छा देतो. धन्यवाद.